येस नक्कीच सामना 3 षटकांचा असेल यात मात्र काही शंका नाही आहे. कारण की आता विचार केला तर 2 दिवसात आपण शेवटचा सामना 3 षटकांचा खेळवला आहे. मात्र सिरीजसाठी इथे काउंटिंग केली जाते, त्याच्यामुळे मात्र सर्व सामने 3 षटकांचे खेळवले जातील. इथून मात्र तिसरे सामने येस इथे मात्र भल्याची संघासाठी प्रत्येक विकेटसाठी मात्र 100 रुपयाचं कॅश प्राईज दिलं जाईल. ऑनलाईन राजेश आगिबला यांच्या माध्यमातून मात्र आम्हाला कळवण्यात आलं. चला इथे मात्र मॅचला होईल सुरुवात. गोलंदाजी ट्रॅक वरती बल्लेवाडी संघाची एक्सप्रेस अनंत. इथे मात्र पहिला चेंडू फटका फसलाय आणि इथे मात्र विकेट. यावेळेस चेंडू काढी पाय कमालीचा झेल पकडला होता. इतर पाय सडकला होता मात्र तरीही काय झेल पकडलाय मिस्ट्रा मिस्ट्रोक. आणि इथे मात्र पहिलंच चेंडू वरती पहिला गडीगार होत असताना मोहन बॅक टू बबालियन डीजे. इथे धाबा बनवल्या जातील. आतापर्यंत 2 चेंडूवरती 2 गडी मात्र तंबूच्या आश्रयाला. इथे अनंत आता मात्र इथे गॅप झोन मध्ये चेंडू ट्रॅव्हल गॅप आणि गॅप मध्ये चेंडूला ढकलून देण्याचं काम केलं होतं. इथं मात्र शेवटच्या क्षणाला चांगलं क्षेत्ररक्षण आणि त्यावरती मात्र 2 धाबा वाचवल्या गेल्यात. पपुया क्षेत्ररक्षकाने काय कमालीचं क्षेत्ररक्षण केलं. या 2 धाब्याने इथं मात्र खातं खोलत असताना टीम टोंबरवाडी संघाचं 2 धाबा दाबल का भरती. स्ट्राईक एंड वरती अनंताच्या बॅट मधून हा फटका पाहायला गेला होता. इथे रिव्हर्स अटेन इथे प्रयत्न फसलाय. आता इथे मात्र निर्धाव चेंडू काय कमालीची गोलंदाजी बल्लेवाडी संघाकडनं आपण पाहतोय. एक्सप्रेस म्हणून ज्याची बळक आहे खऱ्या अर्थाने बल्लेवाडी संघाकडनं. अनंत यावेळेस गोलंदाज ट्रॅक वरती आहे. सातत्याने 2 चेंडूवरती 2 विकेट आले. तिसऱ्या चेंडूवरती 2 धावा आलेल्या आणि यावेळेस मात्र एक निर्धाव चेंडू. इथे क्षेत्ररक्षक पंढरीनाथ तैनात कमालीचा थ्रो आणि इथे हॅलो 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 चेक चेक आणि इथे मात्र 2 धाबा कंप्लीट होत असताना पाहायला मिळतील. सॉरी एकच धाबा आहे का पंच एक सॉरी सिंगल धाव कंप्लीट. इथे मात्र आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक दूर भरणं. इथे मात्र शॉर्ट मिड विकेट क्षेत्रामध्ये चेंडू अडवला जातोय. इथे षटक क्रमांक पहिलं संपलंय. एक धाव मात्र इथे कंप्लीट झाले. एक धाब्याच्या सहाय्याने धावफलकाचा विचार केला तर 4 धावा धावफलकावरती आणि षटक क्रमांक पहिलं संपलं गेलंय. इथे मात्र गोलंदाजी ट्रॅक वरती पंढरीनाथला आपण पाहतोय. पहिला चेंडू इथे निर्धाव आलाय. आणि इथे मात्र अजून एक निर्धाव चेंडू
आता मात्र कमाल इथे मात्र विचार केला तर 3 षटकाचा सामना आहे आणि 3 षटकांती जास्तीत जास्त धावा बनवणं गरजेचं आहे आणि यावेळेस पहिल्या षटकांती 4 धावा खर्च केला. दुसरा चेंडू षटकाचा विचार केला तर 2 चेंडू निर्धाव आलेत. यावेळेस स्लोवर बन डिलिव्हरी क्षेत्ररक्षक तैनात आहे, चांगलं क्षेत्ररक्षण आणि त्यावरती मात्र एक सिंगल झाली कंप्लीट. एक सिंगल धाब्याच्या साहाय्याने धावफलक पुढे सरसावत असताना 5 धाबा धावफलकावरती आपण पाहतोय. या वेळेस आता मात्र अजून एक निर्धाव चेंडू. कमालीची गोलंदाजी राहिली आतापर्यंत पलेचवाडी संघाची. आणि इथे मात्र यश त्या उद्ध्वस्त. इथे अनंताला देखील माघारी परतावा लागेल. इथे मात्र आता खऱ्या अर्थाने गोलंदाजी वरती कमाल केली गोलंदाज पंढरीनाथने. डीजे आणि इथे मात्र खराब चेंडू. स्क्वेअरचा मारा अवंतर धाव. नवीन फलंदाज रामदास मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस आता मात्र इथे पुन्हा एकदा विकेटची चान्स. चुका आणि इथे त्या चुका पाहायला मिळाल्या. स्क्वेअरचा मारा आणि एक 22ची धाव आणि या 2 धाब्याच्या साहाय्याने धावफलक पुढे सरसावत असताना 9 धाबा धावफलकावरती. आणि इथे मात्र अजून एक निर्धाव चेंडू. सॉरी, धाबा 8 आहेत, 9 नाहीये. 8च धाबा धावफलकावरती. षटक क्रमांक दुसरं संपलं म्हणजे या षटकामध्ये देखील फक्त आणि फक्त 4 धाबा खर्च केल्या आणि 2 विकेट देखील. या 2 विकेटसाठी 200 रुपयाचं कॅश प्राइज आमच्याकडे जमा झाले. राजेश आगिवले यांच्याकडून मात्र पंढरनाथसाठी आले. येस, राजेश आगिवले साहेब यांच्याकडनं मात्र ते 200 रुपये जमा झालेत. प्रति विकेट मागे 100 रुपयाचं कॅश प्राइज त्यांच्या माध्यमातून मात्र इथं लावलं गेलं होतं आणि आमच्याबरोबर जमा देखील झाले. कमालीची गोलंदाजी. आतापर्यंत विचार केला तर 2 षटकांचा खेळ संपलाय. इथे मात्र फक्त आणि फक्त 8 धाबा धावफलकावरती आपण पाहतो. या शेवटचं षटक मोहन नवीन बॉलर एबेलेस गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज आपण पाहतो मोहनला. व्यक्तिक पहिलं सांगे कुठं तिसरं षटक शेवटचं षटक आहे आणि या शेवटच्या षटकांत किती धावा बनवले जाते. स्ट्राईक एंडवरती रामदासला आपण पाहतोय. इथे नो चेंडू. इथे मात्र नो चेंडू. काय इथे मात्र पहिला चेंडू. इथे मात्र आणि इथे मात्र पहिला चेंडू नो आहे आणि यावरती एक सिंगल. अशा 2 धाबा. या 2 धाब्याने धावफलक 10 दुहेरी अंकावरती पाहतोय आपण. यापुढील चेंडू फ्री हिट. स्ट्राईक एंड वरती बिशबास. अजून एकदा नो आणि यावेळेस विकेट.
नक्कीच इथे यस गोलंदाज चेंज केला जाईल. इथे मात्र गोलंदाजाला पुढच्या या स्पर्धेमध्ये गोलंदाजी करता येणार नाहीये. फक्त या मॅच मध्ये त्याला गोलंदाजी करता येणार नाहीये. मात्र थोडेसे खराब डीमरचा नो चेंडू. यावेळेस पहिला चेंडू स्क्वेअरचा मारा आपण तर धावेने धावफलक पुढे सरसावत असताना पाहायला मिळेल. 13 धाबा धावफलकावरती. इथे फटका फसलाय चेंडूवरती सीताराम. चुका होणार नाहीयेत. इथे मात्र फ्री हिट चेंडू होता आणि नक्कीच फ्री हिट होता. याला मात्र सीतारामला समजलं नव्हतं आणि त्या दरम्यान इथे मात्र सीताराम आणि मात्र एक सिंगल झाले कंप्लीट. सॉरी 2 धाबा कंप्लीट झालेत. 2 धाब्याने धावफलक पुढे सरसावत असताना इथे मात्र पुन्हा एकदा फटका फसलाय. मात्र चेंडू थांबत नाहीये. ग्राउंडचा फटका. चेंडू आउट पार षटकार असा वाटला होता की फटका फसलाय. मात्र चेंडूवरती ताकद होती. येस इथे विचार केला तर आता मात्र जनार्दनच्या बॅट मधून षटकार पाहायला मिळाला. वाईड. अजून एक खराब चेंडू. स्पेअरचा मारा आपण तर धाब्याने धावफलक पुढे सरसावत असताना 22 धावा धावफलकावरती. विचार केला तर चुका केल्यात गोलंदाज मोहनने आणि तिथून मात्र या चुका मात्र पाहायला मिळाल्या आणि त्या चुकांचा मोबदला टीम ठोंबरवाडी संघाला मिळत असताना पाहायला मिळालाय. इथे मात्र पुन्हा एकदा चेंडूला बुडावलाय सीताराम चेंडूवरती. आता मात्र चुका होणार नाहीयेत. इथे सीताराम चुका करणार नाहीये. इथे मात्र जनार्दनला देखील माघारी परतावा लागेल. अजून एक हादरा दिला जातो टीम ठोंबरवाडी संघाला. जनार्दन बॅक टू बबलियन. देखील 100 आणि इथे मात्र लेग बायच्या स्वरूपात एक धावेच्या साहाय्याने धावफलक 23 धावा धावफलकावरती. इथे मात्र कमालीचं क्षेत्ररक्षण पप्पू या फलंदाज क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून. आता मात्र 2 धाब्याच्या साहाय्याने धावफलक 25 धावा धावफलकावरती
विचार केला तर 2 षटकांती फक्त 8 धाबा खर्च केल्या होत्या दोन्ही गोलंदाजाने. मात्र या षटकामध्ये थोडासा बॅक फुटला जात असताना आता मात्र इथे पुन्हा एकदा चेंडूला उडवलंय, फटका फसला. इथे मात्र चेंडूवरती शतरक्षक आणि त्यावरती 2 धाबा कंप्लीट झाल्यात. इथे मात्र 2 धावेच्या साहाय्याने धावफलक आणि इथे मात्र 2 धावेच्या साहाय्याने धावफलक 27 धाबा, धावफलकावरती 28 धाबांचं टार्गेट आहे. चला इथे मात्र 28 धाबांचं टार्गेट आहे. खऱ्या अर्थाने 2 षटकांचा विचार केला तर 8 धाबा फक्त आणि फक्त धावफलकावरती जोडल्या होत्या. त्याच्यानंतर मात्र मोहनने खराब सुरुवात केली. बॅक टू बॅक 2 चेंडू भीमर हाताळले आणि त्यावरती मात्र या धाबा कव्हर करत असताना मात्र गोलंदाजी ट्रॅकवरती प्रभूला आणलं. त्याच्यानंतर मात्र एक फटका देखील खाला. त्याच्यानंतर एक चौकार आला आणि त्याच्यानंतर मात्र धाबा बनल्या गेल्या. 3 षटकांती 27 आणि 28 धावांचं टार्गेट. कशा प्रकारे चेस केलं जाईल. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो या भल्याचीवाडी संघाकडनं पंढरीनाथ आणि सीताराम. तर अशी सलामीची जोडी स्ट्राईक एंडवरती सीताराम, नॉन स्ट्राईक एंडवरती पंढरीनाथला आपण पाहतोय. येस नक्कीच विचार केला तर या दोन्ही खेळाडूने मॅन ऑफ द मॅचच्या मानकरी ठरले गेलेत. पहिले मॅचचा मॅन ऑफ द मॅच ठरला होता पंढरीनाथ आणि दुसऱ्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ठरला होता सीताराम. आणि आता मात्र इथून पाहावं लागेल या मॅच मध्ये काय होईल पाहणं गरजेचं आहे. गोलंदाजी ट्रॅकवरती मोहनला आपण पाहतोय. या वेळेस हुशारी. इथे मात्र सेन्सिबल क्रिकेट. फक्त आणि फक्त गॅप झोन मध्ये चेंडूला ढकलून देण्याचं काम केलंय. कमालीचा फटका सीतारामच्या बॅट मधून डिझेल. एक नंबर प्रीमियर लीग. हा यावेळेस पुन्हा एकदा इथे शतरक्षकाकडनं त्या चुका झाल्या. तिथे शेवटच्या क्षणाला चेंडू अडवला जातोय. 2 धाबा कंप्लीट झाल्या. तिसरीचा प्रयत्न करत असताना 3 धाबा कंप्लीट. गुड रनिंग बिटवीन द विकेट.
क्षेत्ररक्षकाने विचार केला तर एक धाव वाचवले आपल्या टीमसाठी. त्यांनी देखील कमालीचं क्षेत्ररक्षण केलं. मात्र तत्पूर्वी उचलफेक करणार, तत्पूर्वी 3 धावा कंप्लीट होत असताना पाहायला मिळतील. इथे मात्र चेंडूला बुडावलाय. आता मात्र चेंडू थांबणार नाहीये. इथे चेंडू आउट ऑफ पार. पंढरीच्या बॅट मधून आला हा दर्जेदार षटकार. फुलटॉस चेंडू. इतर विचार केला तर पॉइंट क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावर ना. चेंडू जाणार सीमा पार. अजून एक दर्जेदार चौकार. मोगरज भल्याचे वाडी गावान क्रिकेट प्रेमी आहेत फार. क्रिकेट प्रेमी आहेत फार. क्रिकेट प्रेमी आहेत फार. इथे मात्र विचार केला तर कमालीचे फटकेबाजी इथे पाहायला मिळते. पंढरीनाथ सध्याच्या स्थितीला फायर मूड मध्ये दिसतोय. सातत्याने मोठे फटके. इथे मात्र अजून एक दर्जेदार फटका. चेंडू आउट ऑफ पार. आमच्या समालोचन कक्षाला सलामी देत जाणार असणारा हा षटकार. या षटकाराच्या सहाय्याने दाबलकाचा विचार केला तर 19 धाबा दाबलकावरती. सॉरी, 1 मिनिट थांबा, 2 मिनिटं थांबा. सॉरी, 23 धाबा दाबलकावरती. हो, यावेळेस प्रयत्न चांगले होते. जर का झेल झाला असता तर नक्कीच पंढरीनाथला माघारी परताप लागला असतं. मात्र इथे एक धाब्याच्या सहाय्याने दाफलक पुढे सरसावत असताना 24 धाबा दाफलकावरती. आता फक्त आणि फक्त 4 धाब्यांची गरज, म्हणजे येणारे 12 चेंडू आणि 4 धाबा. हा यावेळेस विजय फटका. इथे मात्र विजय होत असताना टीम भल्याची वाडी सुपर 4 मध्ये दाखल. अभिनंदन टीम भल्याची वाडी. आनंद घेऊ क्रिकेट पाहू वेगळीच हाय. आनंद घेऊ. थँक्यू. आणि या सामन्याचा मेन ऑफ द मॅच चा मानकरी ठरला जातो पंढरीनाथ, ज्याने गोलंदाजी करत असताना 2 विकेट, 1 विकेट का, आणि फलंदाजी करत असताना 3 षटकार 1 चौकार 23 धावा, आणि त्याला मात्र मॅन ऑफ द मॅच देण्यात येईल. विनंती असेल पंढरीनाथ. आणि तसंच गोलंदाज प्रभू, त्याच्यासाठी 100 रुपयाचं कॅश प्राइज देखील आलंय, त्याने देखील यायचं इकडे.